पुणेकरांकरता मोठी बातमी आहे। चांदणी चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी जुना पूल अखेर 2 ऑक्टोबरला पाडण्यात येणार आहे। हा पूल आज मध्यरात्री 2:30 वाजल्यापासून पाडण्यात येईल। पुण्यातील वाहतुकीला अडथळा असणारा चांदणी चौकातील पूल शनिवार आणि रविवारच्या रात्री पाडण्यात येणार आहे। आज रात्री 11 वाजता पूल पाडण्याचं काम सुरू करण्यात येणार आहे। 2 ऑक्टोबरच्या सकाळी 8 वाजेपर्यंत हे काम सुरू राहील। इडिफाइस इंजिनिअरिंग कंपनीकडून पाडकामाकरता पूर्ण दक्षता पाळण्यात येते। हा पूल पाडण्याकरता तब्बल 600 किलो स्फोटकांचा वापर करण्यात आलाय। पुलाला पाडलेल्या 1300 छिद्रांमध्ये ही स्फोटकं भरण्यात आली आहेत। अवघ्या 6 सेकंदात हा पूल पाडण्यात येणार आहे। पूल पाडण्याच्या कालावधीत 200 मीटर परिसर निर्मनुष्य केला जाणार आहे। या पाडकामाआधी आज संध्याकाळपासून या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। दरम्यान यावेळी या ठिकाणी कलम 144 लागू करण्यात येणार आहे। चांदणी चौक पूल पाडकामामुळे मुंबई सातारा प्रवास करणाऱ्यांकरता काही महत्त्वाच्या सूचना आहेत। 1 ऑक्टोबरला रात्री 1 वाजल्यापासून 2 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजेपर्यंत या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद राहील। मुंबईहून साताऱ्याकडे आणि साताऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनी या रस्त्यावरून प्रवास टाळायचा आहे। लक्षात घ्यायचं आहे की या पुलाचा पाडकाम आहे, त्यामुळे हा रस्ता बंद असणार आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांवरून वाहतूक सुरू असेल। वाहन नियोजनाकरता पिंपरी चिंचवड, पुणे आणि पुणे ग्रामीण दलाचे पोलीस कर्मचारीही तैनात ठेवले गेलेले आहेत। चांदणी चौकातला बहुचर्चित पूल अखेर तो पाडला जातोय। आज रात्री मध्यरात्री 2 वाजता नियंत्रित स्फोटकाद्वारे हा पूल उडवला जाईल, पण त्याची जी तयारी आहे खूप मोठी असणार आहे। आता आपण पाहू शकतो दोन्ही बाजूने अक्षरशः पूल पूर्णपणे मोकळा केलाय। दोन्ही साईडचे भराव काढण्यात आले। फक्त कमान आहे, ती कमान पाडायची, पण त्यासाठी प्रचंड तयारी आहे। पण पाहू शकतो ह्या एवढ्याशा पुलाला तब्बल 1300 छिद्र पाडली गेलीत आणि त्यामध्ये तब्बल 600 स्फोटकं भरण्यात आलीत आणि त्यानंतर मध्यरात्री 2 वाजता नियंत्रित स्फोटक बरोबर 5 सेकंदात हा पूल पाडला जाईल। नेमकी त्यासाठी हे धूळ उडू नये हे झाल्यानंतर तिथं काही ताडपत्री टाईप फायबरचं आवरण हे टाकण्यात आलेलं आहे। पण एकूण ही प्रक्रिया कशी असणार आहे, कसा स्फोट घडवला जाईल, नेमकं किती वेळात हे सगळं रिकाम होईल। आपल्यासोबत हे पूल पाडण्याचं ज्यांना कंत्राट मिळेल त्या कंपनीचे इंजिनियर प्रवीण छेडा सर आहेत। मला सांगा कशी प्रोसेस में ये रहेगा कि सर स्टार्टिंग में जैसे मैंने बोला था कि प्रोसेस हम लोग ने 1350 होल ड्रिल किए हैं और फिर उसके ऊपर हम लोग ने जियो टेक्सटाइल फाइबर लगाया है प्रोटेक्शन के लिए, चेन लिंक लगाई है, रबर मैच लगाए हैं और सैंड बैग्स डालेंगे। उसमें हम लोग होल में केमिकल एक्सप्लोजिव जो बोलते हैं वो फिलअप करते हैं। उसके बाद वो उसको कनेक्ट करते हैं और फिर फाइनल जब भी ब्लास्ट के पहले फाइनल कनेक्शन होके फिर बटन दबाते हैं। बरं, अगर बारिश आ गई मतलब कल भी आई थी तो उसमें कोई दिक्कत नहीं आएगी? कोई ब्लास्टिंग में कोई दिक्कत नहीं है। ब्लास्टिंग में कोई दिक्कत नहीं आती। एक्टिविटीज करने में मतलब रेनी सीजन रहता तो एक्टिविटी जो करते हैं उसमें प्रॉब्लम आती है। आज रात्री मध्यरात्री बरोबर 2 वाजता अवघ्या 5 सेकंदात हा पूल पाडला जाईल। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।